नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीस अटक करून एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 7 फेब्रुवारी 2026 रोजी बारसीनगर परिसरात घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। तपासादरम्यान गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार आरोपी अशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे याला अटक करण्यात आली। आरोपीकडून सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच चोरीस वापरलेली वाहने असा एकूण 4,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांनी केली आहे। बरोबर, बारसीनगर परिसरात घरफोडी झाली, मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले। त्या अनुषंगाने डीबी पथकाला सूचना दिल्या। पेट्रोलिंग दरम्यान एक जो सराईत गुन्हेगार आहे अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नंदनवन, तहसील, पाचपावली आणि वाडी या 3 ठिकाणी मोटरसायकल आणि पाचपावलीची एक मोटरसायकल तसेच घरफोडीच गेलेले जे सोन्याचे दागिने आणि कॅश हे जप्त करण्यात यश मिळालेलं आहे। टोटल 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले। आणखी एक आरोपी फरार आहे। 2 आरोपी विरुद्ध गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे तपासात। त्याच्यात PSI माझगावकर, दिलीप पवार, अंकुश राठोड, पखान, वासुदेव जयपूरकर, आशिष आणि अतुल फरतडे यांची कामगिरी आहे। बरोबर आहे, याच्या अगोदर त्याचे चोरीचे, घरफोडीचे, मारामारीचे गुन्हे आहेत। डाऊटवरून त्याला पकडल्यानंतर ते लगेच आम्ही त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून हे जवळपास 4,80,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। नशा करण्यासाठी तो जसं गुन्हा हे घरफोडी केलेली आहे त्याच वेळेला त्या कॅशमधून तो एका पोराला देऊन ते नशिले पदार्थ विकत घेण्यासाठी तो हे घरफोडी केलेली आहे। त्याच्यात जे वॉन्टेड आहे ते आम्ही त्याला अटक केल्यानंतर परत पुढे काही प्रगती होईल गुन्ह्यात।